नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी। खामगाव येथे कर्तव्यातील तत्परता आणि माणुसकीचं दर्शन घडवत खामगाव ग्रामीण पोलिसांनी एका हरवलेल्या तेलुगू भाषिक महिलेला तिच्या कुटुंबापर्यंत सुखरूप पोहोचवले आहे। गेल्या 1 महिन्यापासून बेपत्ता असलेल्या या महिलेची आणि तिच्या पतीची भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले असून परिसरात या कामगिरीचे कौतुक होत आहे। दिनांक 31 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या PSI राधा इंकर या आपल्या पथकासह पेट्रोलिंगवर होत्या। दरम्यान खामगाव ग्रामीण हद्दीतील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ एक महिला संशयास्पदरित्या फिरताना त्यांना आढळून आली। PSI राधा इंकर यांनी विचारपूस केली असता ती महिला बोलण्यास असमर्थ असल्याचे जाणवले। ती केवळ तेलुगू भाषेतील काही शब्दांचा उच्चार करत होती, ज्यामुळे ती नेमकी कुठून आली आहे हे समजणे कठीण झाले होते। पोलिसांनी वेळ न घालवता तिला तातडीने रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली। तिचा पत्ता शोधण्यासाठी पोलिसांनी आधुनिक पद्धतीचा वापर केला। तिला नकाशा दाखवला असता तिने आंध्र प्रदेशकडे बोट दाखवून खुणावले। त्यानंतर पोलिसांनी स्थानिक तेलुगू भाषिक व्यक्तीची मदत घेतली। उपचारांनंतर आणि विश्वासात घेतल्यावर त्या महिलेने आपल्या पतीचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला। मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता समोरून व्यक्ती तेलुगू भाषेत बोलत होती। भाषेचा अडथळा दूर करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एका दुभाषकाची मदत घेतली। त्यातून समजले की संबंधित महिलेचे नाव नंदिनी असून पतीचे नाव जगदीश आहे। ती गेल्या 1 महिन्यापासून बेपत्ता होती। खामगाव ग्रामीण पोलिसांनी तत्काळ आंध्र प्रदेशातील भवानीपुरम पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सर्व माहिती दिली। पोलिसांच्या सूचनेनुसार भवानीपुरम पोलिसांनी एका हिंदी ट्रान्सलेटरसह नंदिनीचे पती जगदीश यांना खामगावला रवाना केले। 2 एप्रिल 2026 रोजी तिचे पती खामगाव येथे पोहोचले। 1 महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या पत्नीला सुखरूप पाहून जगदीश यांना आनंदाश्रू अनावर झाले। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नंदिनीला तिच्या पतीसोबत सुखरूप घरी पाठवण्यात आले। एक हतबल महिला रस्त्यावर आढळल्यानंतर तिला केवळ ताब्यात न घेता तिचा पत्ता शोधून तिला कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य होते। यात स्थानिक नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे आम्हाला यश आले।